LIC प्रस्तुत झी 24 तास आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमानं बजेट 2017 या कार्यक्षेत्रातले तज्ञ एक प्रकारे 100 उद्योजक आहेत, त्यांच्या सहाय्यानं आपण या बजेटचं विश्लेषण करतोय। आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी बोलत होतो ते काळा पैशाच्या रोकथाम करता केलेली पावलं, त्यापेक्षा डिजिटल इकॉनॉमीला बढावा देण्याकरता केलेली पावलं आणि राजकीय पक्षांना जे देणग्या मिळतात त्या देणग्यांमध्ये आलेली पारदर्शकता। राम बोगले, काय सांगाल याबद्दल? सरकारने ज्याला एक डिफायनिंग स्टेप म्हणतो तशी घेतलेली आहे? मी असं म्हणेन की या दृष्टीने सरकारने काही पावलं आधीच टाकली होती, या बजेटच्या माध्यमातून अजून एक पाऊल पुढे टाकलंय। त्याला डिफायनिंग स्टेप म्हणता येईल असं मला स्वतःला वाटत नाही, कारण याच्यापेक्षा खूप अधिक करण्याची गरज आहे। जर खरोखर आपल्याला पॅरलल इकॉनॉमी संपवायची असेल किंवा तिला या लेव्हलला आणून ठेवायचं असेल की त्याचा देशाच्या GDPवर फारसा परिणाम होत नाही, इकॉनॉमीवर फारसा परिणाम होत नाही, या लेव्हलला आणायची असेल तर अजून बऱ्याच कडक धोरणांची गरज आहे। पण ती सगळी धोरणं एकाच वेळेला स्वीकारता येतील का, तर त्याची शक्यता फार कमी आहे आणि इम्प्लिमेंटही करणं फार अवघड आहे। त्यामुळे डिजिटल इकॉनॉमीच्या दृष्टीने सरकारने जी पावलं टाकली आहेत आणि ग्रामीण भागापर्यंत हे डिजिटल नेटवर्क पोचावं या दृष्टीने जी 1900 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे की तिथल्या ज्या प्रायमरी क्रेडिट सोसायटीज आहेत, तिथल्या ज्या छोट्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत, यांना देखील कोर बँकिंग सोल्युशन्समध्ये आणणं आणि ट्रान्सपरन्सी आणणं तिथल्या ट्रान्झॅक्शन्समध्ये आणि स्पीड आणणं, या सगळ्याकरता सरकार जी पावलं उचलतंय ती निश्चितच एक प्रकारे काळा पैसा कमी करायला आणि कॅश इकॉनॉमी कमी करायला मदतीची ठरणार आहेत। पण काळा पैसा खरोखर जर कमी करायचा असेल तर मानसिकता बदलणं गरजेचं आहे। कायदे बदलून ते होईल किंवा काही स्टेप्स घेऊन ते होईल असं स्वतःला वाटत नाही। मला असं वाटतं की लोकांना हे वाटलं पाहिजे की मला टॅक्स फ्री किंवा टॅक्स इव्हेड करून इन्कम कमवायचं नाहीये, त्या दिवशीच काळा पैसा नष्ट होईल। शंतनू भडकामकर आपल्या बरोबर आहेत। पायाभूत सेवा सुविधांसाठी खूप मोठ्या प्रमाणात तरतूद केलेली आहे। मागच्या वर्षी नितीन गडकरींच्या या खात्याला भरघोस अशा प्रकारची तरतूद होती, याही वर्षी आपण पाहतोय त्याच प्रमाणात प्रचंड मोठ्या प्रमाणात भरघोस तरतूद केलेली आहे। या तरतुदीचं आणि अंमलबजावणीचं नेमकं फळ या अर्थव्यवस्थेला नेमकं काय मिळणार आहे? पायाभूत सुविधांचं पहिलं फळ असं चांगलं एक होईल म्हणजे त्यांनी मूड चांगला होतो की सरकार एवढा खर्च करणार आहे, यांनी एक जो लोकांचा इन्व्हेस्टमेंट करण्याकरता जी मानसिकता असते ती चांगली होईल। पहिलं फळ जे मिळेल ते ज्यांना ऑर्डर्स मिळतील त्यांनी इकॉनॉमिक ग्रोथ होईल आणि जे मोठं फळ मिळेल ते दुसऱ्या टप्प्यात मिळेल, ज्या वेळेला इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल त्यावेळेला त्याचा जो वापर होईल आणि त्याचा वापर जो आहे हा प्रत्येकाला होणार आहे। शेतीलाही मोठ्या प्रमाणात होणार आहे। कदाचित इन्फ्रास्ट्रक्चर जे मध्ये एवढे 4 लाख कोटी इन्व्हेस्ट होणार आहेत त्याचा शेतीला किती फायदा होईल हे अंडर एस्टिमेट होतं बऱ्याचशा वेळेला। फक्त इंडस्ट्री पुरता विचार केला जातो, त्याचा एक्सपोर्टलाही बेनिफिट होईल। फक्त याची अंमलबजावणी आपल्याला जसं म्हणालो तसं ती चायनाच्या स्पीडनी करायला पाहिजे, भारताच्या स्पीडनी व्हायला नको आणि ती पूर्णत्वास गेली पाहिजे। बरेचसे प्रकल्प खंडित राहतात, अर्धवट होतात, तसंही होता कामा नये। त्यामुळे याला जो पहिला एक उत्साह असतो तो शेवटपर्यंत राहिला पाहिजे। पायाभूत सुविधांबरोबरच रिअल इस्टेट क्षेत्रासाठी या बजेटमध्ये एक भरीव तरतूद केली आहे असं आता पंतप्रधानांनी सांगितलं। आपल्यासोबत उमेश वानखेडे आहेत। उमेश वानखेडे हे रिअल इस्टेट कमिटीचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्ष आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया की या सेक्टरसाठी खरोखरच कोणत्या प्रमाणात बजेटमध्ये प्रोव्हिजन्स करण्यात आलेले आहेत। उमेश वानखेडे, नमस्कार. बोला. नमस्कार. पर्टिक्युलरली अफोर्डेबल हाऊसिंगसाठी त्यांनी खूपच चांगले बेनिफिट्स दिलेले आहे। पंतप्रधान आवास योजनेमध्ये त्यांचं 15,000 कोटीचं जे बजेट आहे त्यांनी 23,000 करोड रुपयामध्ये कन्वर्ट करून एक मोठा अफोर्डेबल हाऊसिंगसाठी दिलासा दिलेला आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं मगाशी जे चर्चा चालू होती त्याच्यामध्ये एक विषय राहून जात होता की जे मेट्रो सिटीजमध्ये 30 स्क्वेअर मीटरचे घरं आणि नॉन मेट्रो सिटीजमध्ये 60 स्क्वेअर मीटरचे घरं हे पूर्वी बिल्टअप एरियावरती कॅल्क्युलेट केले होते, ते कार्पेट एरिया केलेला आहे। तर आणि त्याची जी स्कीम आहे ही पूर्वी 3 वर्षासाठी होती, ती 5 वर्षासाठी केलेली आहे। हा एक खूप मोठा दिलासा अफोर्डेबल हाऊसिंगला मिळणार आहे, कारण की ज्यावेळेस 60 स्क्वेअर मीटरचे घरं हे टियर 2 सिटीजमध्ये जसं नाशिक, पुणे, कोल्हापूर असे जे औरंगाबाद, नागपूर शहर आहे
याच्यात मिळेल. त्यावेळेस 2 BHK पर्यंतचे जे घर आहे हे 60 स्क्वेअर मीटर कार्पेट एरियामध्ये कन्वर्ट होतील. आणि त्याच्यामध्ये ही जी स्कीम आहे पर्टिक्युलरली जी मगा चर्चा करायची राहिली, ही इन्कम टॅक्स फ्री प्रोजेक्ट्स असणार आहे. त्यामुळे हा इन्कम टॅक्स फ्री प्रोजेक्ट जो आहे हा 1 एकरच्या वरच्या प्रोजेक्ट्सला असतो. ते 3 वर्षात पूर्ण होणं पूर्वी शक्य नव्हतं, पण हे ज्यावेळेस 5 वर्ष केलं तर 5 वर्षामध्ये हे ज्यावेळेस स्कीम पूर्ण होतील तर तो टॅक्स बेनिफिट जो डेव्हलपरला होईल तो टॅक्स बेनिफिट ॲटोमॅटिकली हा कस्टमरला कन्वर्ट केला जाईल आणि घरांच्या किमती कमी होण्यामध्ये याच्यात मोठी मदत होणार आहे. तर हा खूप मोठा एक पाऊल आता सरकारने उचललेलं आहे. त्याचबरोबर फक्त याच्यामध्ये एक गोष्ट राहिलेली आम्हाला लक्षात येते की अफोर्डेबल हाऊसिंगसाठी जे आमच्याकडनं वेगवेगळ्या क्रीडाई किंवा महाराष्ट्र चेंबर रिअल इस्टेट कमिटीकडनं मागणी होती की सर्व्हिस टॅक्स त्याच्यावरचा आणि व्हॅट आणि जी स्टॅम्प ड्युटी आहे ही 20 लाखांच्या घरापर्यंतची हे माफ करायला पाहिजे होतं. हे यात केलेलं नाही आहे. हाच फक्त याच्यामधला एक भाग दिसतोय. तरीसुद्धा रिअल इस्टेटसाठी हे फायद्याचं आहे गोष्ट असं मला वाटतंय. धन्यवाद. खूप मोठ्या प्रमाणावर सवलती दिल्यानंतर, योजना दिल्यानंतर किंवा सबका साथ सबका विकास या सवलतींचा वर्षाव केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की या सगळ्या योजनांसाठीचा पैसा कुठून येणार आणि हा पैसा कराच्या पुनर्रचनेतून किंवा अधिक प्रकारचे कर लावून करण्यात येतो. आपल्यासोबत अशोक कुमार पगारी आहेत, अध्यक्ष प्रत्यक्ष कर समिती, डायरेक्ट टॅक्स समितीचे अध्यक्ष अशोक कुमार पगारी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया या प्रत्यक्ष करामध्ये जो काही बदल करण्यात आलेला आहे तो त्यांना समाधानकारक वाटतो का आणि त्यातून या प्रकारच्या सवलतींसाठीचा निधी उपलब्ध होणार आहे का? अशोक कुमार पगारिया. आता या ठिकाणी आपले डिमॉनिटायझेशन किंवा निश्चलनीकरण याच्या संदर्भामध्ये आपण जी चर्चा करत आहोत त्याचा नक्की आज फायदा काय झाला आहे, काळा पैसा आणि त्याचं रूपांतर कशा पद्धतीनं हे ज्याच्यावर टॅक्स भरला जाईल अशा पैशात रूपांतर होण्यासाठी ज्या काही योजना आहेत 3 लाखापर्यंत फक्त व्यवहार कॅशमध्ये केले जातील. 3 लाखाचे सगळे पुढचे व्यवहार हे ऑनलाईन किंवा बाय चेकने केले जातील. हा अतिशय महत्त्वाचा आहे. पॉलिटिकल ज्या पार्टीज आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना जे डोनेशन दिले जाणार ते 20,000वरून फक्त 2,000 रुपयापर्यंत कॅशची मर्यादा आणलेली आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यावर निश्चितपणे टॅक्स वसूल होणे आणि 1 कोटीपेक्षा जास्त अकाउंटमध्ये 5 लाखापेक्षा जास्त रोख रक्कम भरलेली आहे लोकांनी या काळामध्ये ते सगळ्या रकमा ज्या आहेत या त्याच्यावर टॅक्स लावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळं या सगळ्या सोर्सेसमधून मगाशी सांगितलं त्यांनी अर्थमंत्र्यांनी की 17% जास्त वाढ ही प्रत्यक्ष कराच्या मिळकतीमध्ये रेव्हेन्यूमध्ये होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी डिमॉनिटायझेशनच्या या ठिकाणी जे काही अनेक फायदे आहेत त्यापैकी हा महत्त्वाचा फायदा आहे की प्रत्यक्ष कराच्या याच्यामध्ये त्यांना टॅक्स बेस जो वाढवायचा आहे, केवळ 3,74,00,000 लोक टॅक्स भरतायत या देशामध्ये, 3-3.5-4% लोक. जास्तीत जास्त लोकांना टॅक्स भरण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी हे टॅक्स रेट जे कमी केलेले आहेत आणि जे आव्हान केलेलं आहे की 10%वरून 5%पर्यंत टॅक्स आणलेला आहे. 2.5 लाख आणि त्याच्या 5 लाखापर्यंतच्या लोकांनी जास्तीत जास्त रिटर्न भरावेत, टॅक्स भरावेत. मला वाटतं हा उद्देश बऱ्याचशा अंशी प्रमाणात सफल होईल. आणि टॅक्स बेस वाढल्यानंतर निश्चितपणे टॅक्सची रक्कमही वाढणार आहे आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी डिमॉनिटायझेशनचा फायदा या बजेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या कररचना माध्यमातून या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मला अशी खात्री आहे की यामधून जरी 100% काळा पैसा जाणार नाही, परंतु जो हिशोबात आणला जाणार आहे, ज्याच्यावर कर भरला जाणार आहे, त्या पैशामध्ये निश्चितपणे भरीव प्रमाणात वाढ होणार आहे. गेले 3 वर्ष या देशामध्ये 70% भागामध्ये आपल्याकडे दुष्काळ होता, परंतु यावर्षी आपल्याला चांगला पाऊस, चांगला मान्सून पाहायला मिळाला. त्याचे चांगले पॉझिटिव्ह सकारात्मक परिणाम देखील आमच्या अर्थव्यवस्थेला निर्माण झाले. परंतु खरोखरच ग्रामीण क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीला चालना देण्याकरता या बजेटमध्ये नेमकं काय आहे का? आपण गिरीधर पाटील यांच्याकडून जाणून घेऊया की ग्रामीण क्षेत्र जो भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि सर्वात जास्त तरुणाई ही आता ग्रामीण भागात आहे, तिथं रोजगार निर्मितीला चालना देण्याकरता या सरकारने काही विशेष प्रयत्न केलेले आहेत का? या बजेटमध्ये तरी मला काही दिसत नाही त्या प्रकारचं. खरं म्हणजे ग्रामीण भागामध्ये भांडवलाचा प्रवेश, भांडवल ओतणं हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यात धरायला पाहिजे होता. आणि हे भांडवल येण्याचे जे मार्ग आहेत त्याच्याबद्दल काहीच आपण तजवीज केलेली नाही आहे. पतपुरवठ्याची जी 10 लाखाची मर्यादा आहे तर ती कर्जाची आहे, शेतकऱ्यांना मदत नाही आहे ती. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे सातबारे अगोदरच भरलेले असल्यामुळे त्यांना या पतपुरवठ्याचा पण तसा काही फायदा होणार नाही आहे. रोजगार निर्मितीसाठी प्रक्रिया उद्योगे, शेतीमध्ये या सगळ्या याच्यामध्ये मूळतः अतिरिक्त पैसा किंवा भांडवल आलं तरच हे शक्य होणार आहे. अदरवाईज मला नाही वाटत की काही
रोजगार निर्मितीसाठी काही याच्यामध्ये काही प्रयत्न केलेत. दुसरी एक शक्यता शेतमाल बाजारामध्ये जे काही आहे, पण शेतमाल बाजार आपण एवढा बंदिस्त ठेवला आहे की त्याच्यामध्ये खुलेपणा नसल्यामुळे रोजगाराच्या शक्यता, उद्योगाच्या शक्यता, एक्सपोर्टच्या शक्यता सगळ्या नाहीशा झालेल्या आहेत. तो जर खुला झाला तर मला वाटतं रोजगार, भांडवल निर्मिती आणि शेतकऱ्याची परिस्थिती या तिन्ही आघाड्यांवरती आपल्याला चांगलं चित्र दिसू शकेल. काय सांगाल? APMCच्या संदर्भात अर्थमंत्र्यांच्या भाषणात एक उल्लेख होता की ज्याच्यात शेतमालावर APMCतच तो नेऊन विकण्याचं जे बंधन होतं ते तसंही काढून टाकलं गेलेलं आहे आणि ते पूर्णपणे काढून टाकलं आहे असा त्यांनी उल्लेख केला होता. त्याच्यावर विस्तृत जरी काही बोलले नाहीत तरी डेफिनेटली शेतमालाच्या संदर्भात त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आणि ग्रामीण भागात क्रेडिट फ्लो व्हावा, डेअरीच्या संदर्भात त्यांनी बऱ्यापैकी प्रोव्हिजन्स केलेले आहेत. ग्रामीण उद्योगांना फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये अस्तित्वात बऱ्याचशा योजना आहेत आणि टॅक्स बेनिफिट्सही आहेत, त्याला त्यांनी हात नाही लावलेला. म्हणजे आपण जर त्यांचं भाषण नीट ऐकलं तर त्याच्यात त्यांनी त्याला काही हात लावला अशातला भाग नाही. म्हणजे ज्या योजना चालू आहेत त्या योजना चालूच राहणार आहेत. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आपण बेनिफिट घेण्यात कुठेतरी कमी पडतो किंवा त्या योजना ग्रामीण भागापर्यंत पोचण्यात कुठेतरी आपलं ॲडमिनिस्ट्रेशन कमी पडतं. तिथे इम्प्रूव्हमेंट होण्याची डेफिनेट गरज आहे. काय सांगाल रोजगार निर्मितीच्या क्षमतेबद्दल या बजेटमध्ये? कारण ते या सरकारसमोरचं सर्वात मोठं आव्हान होतं. आपल्याकडे जी सगळी चर्चा होते नेहमी की जॉबलेस ग्रोथ, आणि आपल्याकडे जेव्हा जॉब म्हणून समजलं जातं तेव्हा टिपिकली तो नोकरी करणारा ही संकल्पना समोर येते. संपूर्ण जर का आपण गेल्या सगळ्या ह्यापूर्वीच्या फायनान्स मिनिस्टर्सच्या ह्याच्यात देखील हा जॉबलेस ग्रोथचा इश्यू होता आणि तो राहणार आपल्याकडे काही वर्ष. आपल्याकडे वाढणार आहे काय पॉलिसीज चेंज पायी, तर इन्कम अर्निंग अपॉर्च्युनिटीज वाढणार. सेल्फ आंतरप्रेन्युअर्स किंवा स्वतः छोटा मोठा व्यवसाय करून जे पैसे कमवण्याची त्याला संधी मिळणार आहे त्या संध्या वाढणार आहेत. ह्या देशातला लेबर ॲक्ट कुठल्याही गव्हर्नमेंटला फार कधी बदलता आलेला नाही आणि त्याच्यामुळे आपल्याकडे नोकऱ्या वाढतील अशी शक्यता नाही फार. आपल्याकडे काय वाढणार तर ज्याच्यातनं तो काहीतरी काम केलं तर त्याला उत्पन्न मिळेल अशा प्रकारच्या संध्या मात्र ह्या सगळ्या शहरी आणि ग्रामीण भागात सतत वाढत आहेत आणि वाढत राहणार. या बजेटमधला सर्वात एक महत्त्वाचं सूत्र जर आपण काढायचं म्हटलं तर ते नेमकं काय होतं? प्रत्येक बजेट हे काहीतरी एक संदेश देतं. प्रत्येक बजेट त्याच्या समोरची असलेली आव्हानं पेलायचा प्रयत्न करतं. आपण या ब्रेकवर जाण्यापूर्वी या मान्यवरांना मी एक प्रश्न घेऊन जाणार आहे आणि तो एकच प्रश्न सर्वांसाठी कॉमन असणार आहे. तो म्हणजे या बजेटमधून मोदी सरकारनं नेमका कोणता संदेश दिलेला आहे? याचं कारण आर्थिक परिस्थिती मंदावलेली, समोर निवडणुका, त्याचबरोबर झालेल्या निश्चलनीकरणामुळे उद्भवलेली परिस्थिती, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आलेली मंदी, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या बजेटनी मुख्य सूत्र कोणतं दिलं या देशाला? जयराज साळगावकर. या बजेटने सगळ्यात दिलेली मोठी देणगी म्हणजे लोकांच्या मनातली भीती काढून टाकली आहे. कारण मी लोकांना भेटत होतो आणि ते प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर टॅक्स येणार, असं होणार तसं होणार, असं स्पेक्युलेशन खूप होतं. ती भीती जाऊन एक आशावाद निर्माण झाला आहे आणि पैशाचं मॅनेजमेंट चांगली केल्यामुळे मॉनिटरी आणि फिस्कल या दोन्ही गोष्टीतून हे बजेट बॅलन्स्ड आहे आणि हे प्रगतीपथाकडे देशाच्या इकॉनॉमीला प्रगतीपथाकडे नेणार आहे. सब्जेक्ट टू थिंग्स लाईक ऑइल प्राइसेस किंवा इंटरनॅशनल गडबड किंवा काय असेल तर, पण बजेट परसे बजेट म्हणून हे पॉझिटिव्ह बजेट आहे. काय सांगाल? सबका साथ सबका विकास हे जे पंतप्रधानांचं म्हणणं आहे त्या अनुषंगानेच या बजेटमध्ये त्या दृष्टीने प्रयत्न झालेले आहेत. तो हे प्रयत्न होताना आपल्या देशाचा ओव्हरऑल विचार केला, पॉप्युलेशन असणारे चॅलेंजेस, लॉंग टर्म पॉलिसी किंवा लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आपल्या मागच्या तिन्ही याच्यात मी सांगितलं त्या लाईन्सवरती काही प्लॅनिंग 2019पर्यंत आहे, काही 2020पर्यंत आहे. तर याच कन्सिस्टंटली आणि जे प्रोजेक्ट आहेत ते वेळेत होणं. आपल्याला प्रॉब्लेम जो होतो की टाईम बॉन्ड होत नाही आणि टाईम बॉन्ड नाही झाल्यामुळे त्याची कॉस्ट वाढते आणि कॉस्ट वाढली की ते फेजिबल होत नाही.
तर जेवढेही प्रोजेक्ट डिक्लेअर केले की जे पाईपलाईनमध्ये आहेत हे कुठेतरी टाईम बॉन्ड झाले पाहिजे. त्याच्या अंमलबजावणीवर आपण जास्त महत्व देत आहे. रामभाऊ, काय सांगाल, मुख्य सूत्र काय दिसलं तुम्हाला या बजेटमध्ये? गतवर्षीच्या बजेटपासून जे सूत्र अवलंबलं या सरकारने ते या बजेटमध्ये अजून स्ट्रेंथन केलं असं मला वाटतं. ग्रामीण भागावरती फोकस, शेतीवरती फोकस बजेटमध्ये, MSMEवरचा फोकस हा यावर्षी नव्याने आलेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या बाबींवर शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या जास्तीत जास्त फोकस देऊन त्याच्यावरती जास्तीत जास्त तरतूद करून त्याचा उहापोह बजेटमध्ये करायचा, हा जो काही सूत्र आहे या सरकारचं, ते सूत्र या बजेटमध्ये अजून स्ट्रेंथन केलं आहे असं मला स्वतःला वाटतं. काय सांगाल सतीश मराठे? देर इज एन इंटरनॅशनल एक्सपिरियन्स. एशियन टायगर्स किंवा युरोपमधले छोटे देश, ह्या सगळ्या सस्टेन लॉंग टर्म ग्रोथ कायम अचीव करणारे ज्या देश म्हणून पुढे आले, त्या सगळ्यांनी पहिल्यांदी जे चेंजेस केले आपल्या आर्थिक व्यवस्थेत, ते ग्रामीण भागाकडे लक्ष दिलं. आणि ग्रामीण भागाला मधनं उत्पन्न वाढवणं, तिथनं लोकल डिमांड वाढवणं आणि त्याच्यातनं इंडस्ट्री पुढे सपोर्ट राहणं, ही त्यांची एस्टॅब्लिश आणि आपण जर डॉक्युमेंटेड हिस्ट्री आपल्याला दिसते. मला असं वाटतं की गेल्या 2-3 बजेटमधने हा लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह ठेवून ग्रामीण भागाला स्ट्रेंथन करणं, त्यांची पर्चेसिंग पॉवर तिथे वाढवणं आणि त्या अनुषंगाने इंडस्ट्री ही वाढ करणं, हे या बजेटचं सोयी डिसिजन. सुविधांना दिलेला बढावा आणि त्यापेक्षा ग्रामीण क्षेत्रामध्ये मुबलक प्रमाणात गुंतवणूक करायचा केलेला वादा. गिरीधर पाटील, काय सांगाल, मुख्य सूत्र काय दिसलं? शेतीच्या बाबतीतच बोलेन मी. या सगळ्या बजेटमध्ये शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो जाहीर झालेला आहे, त्याच्यावरून या सरकारला शेती समजलेली नाही असा माझा सरळ आरोप आहे. हेच बजेट नाही, मागचं बजेट घ्या किंवा सत्तेवर आल्यापासून शेतीच्या बाबतीत जे जे काही जाहीर होतं आहे त्याच्यामध्ये शेती न समजण्याचीच लक्षणं जास्त दिसत आहेत. आणि त्याच्यामुळे असे वरवरचे बदल, कॉस्मेटिक चेंजेस करून काही होईल असं. एकीकडे आपण शेतीचं उत्पादन जे आहे ते शेतीचं उत्पादन 1.2% 4.1% गेलं पाहतोय. म्हणजे कुठेतरी शेतीमध्ये काहीतरी चांगलं घडतंय. त्याचं श्रेय शेतकऱ्यांना आहे का सरकारला, हा वेगळा मुद्दा आहे. शेतीचं उत्पन्न वाढणं हा एक भाग झाला आणि त्याच्यापैकी शेतकऱ्याच्या खिशात काय गेला हा दुसरा भाग झाला. शेतकऱ्याच्या खिशात जर काही जाणार नसेल तर तुमचं किती उत्पन्न वाढू द्या, ते तुम्हाला रस्त्यावरती फेकावं लागेल. तर आपण टमाटे आणि सगळा भाजीपाला आता फेकतो आहोत रस्त्यावरती. 2 रुपये, 3 किलो. शंतनुराव, काय सांगाल तुम्ही शेवटचा तुमच्याकडे, आणि त्यानंतर आपण ब्रेक घेणार आहोत, की काय मुख्य सूत्र तुम्हाला या सरकारचं दिसलं? महत्वाचं सूत्र असं दिसतंय की क्विक फिक्स सोल्युशन्स कुठे याच्यात त्यांनी दिलेली नाहीयेत. बहुतेक जी दिसत आहेत ती धोरणात्मक दिसत आहेत, की टॅक्स कम्प्लायन्स चांगला व्हावा, त्याला डिजिटल इकॉनॉमी हे व्हेकल वापरायचं. ओव्हरऑल त्यांनी असे टॅक्स रेट थोडे कमी जास्त अगदी नॉमिनल केलेत, असं मोठं काय हे दिलेलं नाहीये. आणि कम्प्लायन्सला त्यांचे जे स्टेटमेंट्स होते की कम्प्लायन्स एनकरेज करणार आहेत, इन्सेंटिव्हाइज करणार आहेत, त्याच्याबरोबर थोडं मॅटला आणि त्यांनी काढून टाकलं असतं किंवा ट्रिपल टॅक्सेशन जे डिव्हिडंटवर आहे ते काढलं असतं तर जास्त विश्वासार्हता आली असती. पण ओव्हरऑल त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर लेड ग्रोथ हवी आहे आणि उगाचच नुसतं एक क्विक फिक्स सोल्युशन नाही, असा एक धोरणी एक माझ्या मते ह्याच्यात एक विजन दिसते. छोट्या छोट्या सुधारणांपेक्षा सुद्धा मोठ्या मोठ्या अशा प्रकारच्या धोरणात्मक निर्णयांना चालना देणारं, पायाभूत सोयी सुविधांसाठी अत्यंत दणकट अशा स्वरूपाची, मजबूत अशा स्वरूपाच्या योजना आखणारं, ग्रामीण भागामध्ये गुंतवणूक करण्याचं आश्वासन देणारं, शेतकऱ्यांना आम्ही तुझ्या बरोबरच असं सांगणारं, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काय पडतंय याविषयी प्रश्नचिन्ह असलेलं, महागाई फारशी न वाढेल अशी काळजी घेतानाच मध्यम वर्गाला कररचनेत फारसा दिलासा न देणारं, परंतु मध्यम वर्ग आणि लघु उद्योग यांना दिलासा देणारा असा अर्थसंकल्प सादर करायचा प्रयत्न आता जेटलीने केला. या विषयाची वस्तू चर्चा अशी चालू राहील. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.